मंचावर जी गर्दी आहे त्या गर्दीला पुन्हा पुन्हा विनंती करतोय, आपले आजचे जे प्रमुख अतिथी आहे जे आपल्यासाठी मुंबईहून आलेले आहे ते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, आदरणीय रोहितदादा पवार साहेब, आदरणीय आदित्यदादा देशमुख साहेब हे मंचावर आहेत. विनंती करतो आज या ठिकाणी धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील मतदारी काढण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण थोडं व्यासपीठावरची गर्दी कमी करा. व्यासपीठावरची गर्दी कमी करून आपण खाली या. सगळ्या सेनेच्या कार्यकर्त्याला विनंती आहे माझी, आपण शिस्तीचे आहेत सगळेजण खाली या. आज या ठिकाणी आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते याचं उदाहरण आम्हाला 2 दिवसापूर्वी आलं. कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदार गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही. उमेदवारीसाठी मला वाटते आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही. आदरणीय पक्षप्रमुखांनी आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली. मला वाटतं खुद्दारीमध्ये आणि गद्दारीमधला फरक महाराष्ट्रानं बघितलाय. आणि आदित्यजी थेट हितच असते या दिवस लागत नसते. मला वाटतं त्या गद्दारांना सुद्धा थेट त्यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली. आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचे आदित्यजी माझ्या पुढचा जो उमेदवार आहे जे पाटील घराण्याच्या ठिकाणी आहे त्याने माझा संपर्क आहे हे मान्य करतात आणि मान्य नाही सगळ्याच्या संपर्कात आहे का नाही. आता ही तुम्हीच नाही पुढची विरोधक मंडळी सुद्धा मान्य करते. यातलं माझ्या फोनवर त्या ठिकाणी बोललं जाते साहेब आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जे आम्हाला वचन दिलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आदित्यजी आम्ही त्या वचनाची पूर्तता करत कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणीसाठी सामान्य माणसाच्या संपर्कात राहायचं काम केलेलं आहे. आज मला तुम्ही कायमस्वरूपी ते विचारलं जाते की खासदार साहेब तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही सगळ्याचे फोन उचलता, तुम्ही सगळ्या गावांना भेटी देता, तुम्ही सामान्य लोकांच्या अडचणी सोडवता, पण तुम्ही आम्हाला 5 ठळक कामं सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचे की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं. आणि आदित्यजी नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवार यांचा आपण स्वागत करूया. आज दुसरं आदित्यजी कुठे झालं रे बाबांनो, कुठे मतदान टाकले तुम्ही, मंजूर झाले तुमच्या जिल्ह्यासाठी आणि निघले कुठं? इथं माणसं राहत नव्हते का? तुमचा हक्क असताना तुमचा अधिकार असताना
तुमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी नेहरू नेलं गेलं आणि स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं खाजगी मालकीचे केलं. पहिला फरक आमचा आहे की साहेब आम्ही ते महाविद्यालय या जिल्ह्यात केलं आणि 100% शासनाच्या मालकीचं केलं. आज त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे. आदित्यजी त्यांनी सांगते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जाते की आम्ही लोकांवर इलाज करतो. बांधवांनो, माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली. आपल्याला आश्चर्य वाटेल, 2012 ला 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या. 2013 ला 16 लोकांवर 16 पेशंट आहेत, 138 शस्त्रक्रिया झाल्या. 16 पेशंटवर किती शस्त्रक्रिया? 138. म्हणजे एका माणसाचं खोल फिटिंग किती असलेलं असेल तरी. बांधवानो, 2014 ला 9 पेशंट 80 शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्या. थोडं शांततेने घ्या तरी, थोडं शांततेने घ्या की, थोडं शांततेने घ्या. मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायची. माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही 50 लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले, हे सगळं खोट आहे. 2012 पासून 2023 पर्यंत या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेचं तेरणा नेहरूच्या ते कॉलेज आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कॉलेजनं शासनाकडनं 18,23,71,248 रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उचलले. मला या सभेच्या माध्यमातून त्यांना खरा सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीने ठल्ला मारलाय, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं. बांधवानो, आज मी आपला फार काही वेळ घेणार नाही, पण इतकंच सांगतो की 5 वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबले. आज तुमचं किती जरी साधं काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःचं काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता मला आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह जे बाण होतं ती चोरले बांधवानो, चोरले नाही. आता आपलं चिन्ह काय आहे? काय चिन्ह? मला आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती करायची आहे, मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडायचं काम आपण सगळेजण करा, ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद.